महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस गाजला तो उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे। एकतर मी राहीन किंवा तुम्ही राहाल असा थेट इशारा ठाकरेंनी फडणवीसांवर दिला आणि हल्लाबोल केला। याला भाजपकडून देखील तितकंच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे फडणवीस संघर्ष अधिक कडवा होणार असल्याचे संकेत मिळाले। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात थेट आर या पारची भूमिका घेतली। आता एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना ओपन चॅलेंज केले। त्यामुळे आगामी काळात ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आणखी तीव्र होणार हे उघड आहे। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो। आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू, की महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून आपल्याला मिळणारे पैसे बंद झाले, राज्यातलं नेतृत्व गेलं, त्यामुळे हे तुमचं मानसिक खच्चीकरण आहे। लोकसभेतील यशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकांसाठी दंड थोपटले। यासाठी मुंबईतील शाखा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीसांवर अक्षरशः तुटून पडले। लोकसभेत आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता यावेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। जिथे रोड शो करावा लागला पंतप्रधानांना घाटकोपरला, मला वाटतं मुस्लिम मतं, इतर काही मतं यातना त्यांना अनपेक्षित अशा प्रकारच्या काही जागा मिळाल्यात आणि आमच्या कमी मिळाल्यात, त्यातनं त्यांना गर्व चाललाय, अहंकार आलाय आणि त्या ठिकाणी गर्वाचं घर नेहमी खाली होतं। विधानसभेला मोदी साहेबांची आवश्यकता नाही, एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी काफी आहेत, तुम्हाला पुरून उरतील। विधानसभेबरोबरच उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेचंही रणशिंग फुंकलाय। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मुंबई पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय। माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ती बोटासकट आम्ही उपटून टाकू। बोटासकट तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। तुम्ही जातीपातीच्या राजकारणात उतरले आहे। तुम्ही धर्माच्या आधारावर आता मत घेण्याची भाषा करतात आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही। तुम्ही ज्या स्तराला उतरल्यात, जर तरची भाषा करताय, पाहून घ्यायची भाषा करताय, अंगावर जाण्याची भाषा करताय, जनता तुम्हाला मताच्या रूपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही। धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून पुकारलेला लढाही ठाकरेंनी आणखी तीव्र केलाय। अदानींना देण्यात आलेलं टेंडर मवियाचं सरकार आल्यावर रद्द करणार अशी घोषणा ठाकरेंनी केली। याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या MMRDA खात्यावरून ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली। आपण सत्तेत आल्यावर MMRDA बंद करण्याचं ठाकरेंनी जाहीर केलं। MMRDA कडे पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं 3000 कोटी, महापालिकेकडनं 5000 कोटी हे काढायला लागले। एक तर MMRDA मध्ये मुंबईच्या मोक्याच्या जागा त्या विकून टाकतायत, विकल्या, आता काय राहिले नाहीये। MMRDA सुद्धा आता मुंबईत गरज काय, आणि म्हणून मी जे काय म्हणतो तसं धारावीच्या टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर MMRDA सुद्धा मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही। याचा मुंबईच्या हद्दीबाहेरचा माझी महापालिका समर्थ आहे। सरकार आल्यावर आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकार महायुतीचंच येणार आहे। त्याच्यामुळे स्वतःचे असलेले आमदार, स्वतःचे असलेले कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडाला इकडे तिकडे जाऊ नये यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे। मी आज तुम्हाला खात्रीला एक सांगतो की ऑक्टोबरच्या
लास्ट वीकला जर आपण अशी पत्रकार परिषद घेतली तर महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये असणार आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आगामी विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीसांना खुलं आव्हान दिलं. त्यामुळे भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.